चला सोनल आणि मधू दोन फलंदाज करण्यासाठी आलेले आहेत. अरुणा गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिलाच फुलटॉस चेंडू क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातो अरुणाचा. काहीसे दडपण. मेगा फायनलचा हा सामना आहे आणि ते मात्र एक धाव नक्की मिळेल सोनलला. चांगलं रन बिटवीन विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे. धावफलकावरती धावा लागतात त्या बिनबाद. एक बिग जेंडर आपण पाहताय. आशिषभाई तिवारी चषक 2024 अंतिम सामना. पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू. निर्धाव चेंडू. अरुणा पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मधुरा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय मधुरा. क्षेत्ररक्षक अश्विनी. एक धाव मात्र मिळते मधुरा यांना. दरम्यान धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनबाद. 2-4 चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. सोनल चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसते. एक धाव मिळते. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनबाद. 3. लेग स्टंप बाहेर. पंच सतीश यांच्याकडून वाईड चेंडू घोषित होते. अंतर एक धाव मिळेल. धावफलकावरती धावा लागतील तर 4. चांगले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनबाद. 4. बिनबाद 4. गौतमी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये अरुणाने 4 धावा दिल्यात. सोनल खेळते 2 धावांवरती. मधू खेळते 1 धावेवरती. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने सीमारेषा बाहेर. षटकार. 10 धावा धावफलकावरती लागतात. मेगा फायनल मध्ये चांगली फलंदाजी होते ती सोनल यांच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र झेल पकडतोय तो मॅगी. अप्रतिम क्षेत्ररक्षण मॅगीचं. सोनलला माघारी परतावं लागतंय. 7 रन करून वैयक्तिक. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 10. 10. शिल्पा नवीन फलंदाज. गौतमी चांगली गोलंदाजी करते. पहिला चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवरती धावा दिल्या होत्या त्या 6. त्यानंतर मात्र कमबॅक केलं. सोनलला बाद केलं. चेंडू हवेत. 1 धाव नक्की मिळेल. 11 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरे षटक चालू आहे. सुरू असलेला सामना वीर मराठा वर्सेस स्मॅशर्स. आशिषभाई तिवारी चषकामधील हा अंतिम सामना. एक धाव घेते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 12. गौतमी पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला ती मधुरा. नॉन स्ट्राईकला ती शिल्पा. पुन्हा एकदा इथे झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा मॅगी. नाही इथे मात्र आता नवीन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. रवी. चांगली गोलंदाजी करते ती गोलंदाज
गौतमी अंतिम सामन्यामध्ये आपलं कौशल्य दाखवताना, आपला फॉर्म दाखवताना गौतमी आता परत स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली ती गौतमीनी तन्वी येते. ओव्हर संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. त्या मात्र 12 प्रति षटकामागे 6 धावांची सरासरी. कॉर्नरेटरचं पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 6 धावांचं. अश्विनी तिसरं षटक आणि या इनिंगमधील शेवटचं षटक लेडीज मधलं. आणखी 3 षटकं असतील जेंट्सची. पाहूया किती धावा देते, किती धावांवरती रोखते, किती धावा करते ती शिल्पा. बंद कर ना ते. अश्विनी शिल्पासाठी सज्ज होते. शतकशामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला गौतमी येते तर स्क्वेअर लेगला अरुणा. फुटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. शिल्पा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. शिल्पाचा निर्धाव चेंडू टाकते ती अश्विनी. पुन्हा एकदा सज्ज होते अश्विनी गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आली शिल्पा. फुटा चेंडू खेळून काढलाय. गौतमी क्षेत्ररक्षक. मिसफिल्ड होते गौतमीकडून. 1 धाव मात्र नक्की घेते शिल्पा. या 1 धावेने धावफलक हरतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या 13 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 13. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते आपल्याला पाहायला मिळते. अश्विनी पुन्हा एकदा सज्ज होते. चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता तन्वीचा. येथे संधी आहे. यष्टीरक्षक कुठलीही चूक करणार नाही आणि ते पंच मात्र बाद ठरवतात. तन्वीला माघारी परतावा लागेल. चांगली गोलंदाजी अश्विनी यांच्याकडून होताना दिसते. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहताय मेगा फायनलचा सामना वीर मराठा वर्सेस स्मॅशर्स. वीर मराठा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र स्मॅशर संघाला. जिगीषा नवी फलंदाज. जिगीषा एकीकडे अश्विनी चांगली गोलंदाजी करते. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. क्षेत्ररक्षण सज्ज अश्विनी. जिगीषाला फुटा चेंडू होता. अडा कॅच सुपर्ब. जबरदस्त मंगेश. जिथे क्षेत्ररक्षण लावलं गेलं तिथेच फटका मारते ती जिगीषा आणि झेलबाद होते. मितेश चांगलं क्षेत्ररक्षण. मितेशचं जमिनी लगतचा झेल पकडला जातोय मितेश यांच्याकडून. अश्विनीला यश मिळते. अश्विनीने आता परत टाकलेले जे चेंडू आहेत ऑन द हॅट्रिक. पाहूया आता परत हॅट्रिक पूर्ण झालेले नाही. अश्विनीला संधी आहे. तिशा नवीन फलंदाज. अश्विनीला संधी आहे ऑन द हॅट्रिक. कमान अश्विनी. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये अश्विनीच्या हॅट्रिक चुकते
धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 14. षटक तिसरं संपतंय. आता मात्र पुन्हा एकदा जेंट्स खेळण्यासाठी येतील 3 षटकासाठी. पाहूया लेडीजचे 3 षटकं संपली. 14 धावा दिले, 4 विकेट. 14 धावा, 14 14. वन 4 14 14. प्रमोद आणि तन्मय 2 फलंदाज. गोलंदाज येतोय रवी. ओ सरळ बॅटने खेळून फटका जातोय. पाहूया किती धावांसाठी. 4 धावांसाठी सुरुवात केली चौकाराने प्रमोदने. घणाघाती प्रहार केलाय तो मात्र गोलंदाजावरती. 4 धावा मिळत आहेत. रवी गोलंदाज 18 धावा. ओ इथे पंचांकडे दाद मागतायत. पंच अपील फेटाळून लावतायत. 18 धावा. पुन्हा एकदा 1 धावेसाठी प्रमोद खेळतोय. या एका धाव्याने नक्कीच धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 19 19 रवी. तन्मय हो वाईड बोल्ड सुरेख ब्युटिफुल सुंदर चेंडू. तन्मयला माघारी परतवलंय. किती छान गोलंदाजी इथे होताना दिसते. बॅकफूट वरती पूर्ण जाताना दिसतोय वीर मराठा संघ. स्मॅशर्स माफ करा. हा प्रमोद रवीला यश मिळतंय. क्लीन बोल्ड केलं. यष्टा उद्ध्वस्त केल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रवी. शैलेशसाठी निर्धाव. ओ इनसाइड एज आणि इथे मग परत जावं लागेल शैलेशला. सुंदर यष्टीरक्षण इथे पाहायला मिळते. यष्टीरक्षक धनंजय उर्फ दांडी. चांगली गोलंदाजी रवीची आपल्या संघासाठी. आता परत चेंडू टाकले ते 5 धावा दिल्या ते 6 गडी बाद केले ते 2. सुशील स्ट्राईकला सुशील येतोय. एक उत्तम असा फलंदाज आहे. पाहूया या अंतिम फेरीमध्ये किती धावा आपल्या संघासाठी करतोय रवी. ऑफ स्टंप बाहेर वाईड चेंडू. 1 धाव मिळेल. 1 चेंडू वाढेल. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक वाईट. 2 धावा मिळतील. 21 धावा. 22 22. हो इथे मात्र मोठा सामनाचं मोठं दडपण आणि बाद होतोय तो मात्र सुशील. षटक संपते. 3 गडी बाद केलेत ते मात्र राहुल रवीने माफ करा रवी. कुणाल बॉलर नवीन षटक टाकण्यासाठी सज्ज असेल आणि ते षटक असेल 5वं. 6 षटकांचा सामना असेल.
प्रमोद स्ट्राइकला. ओ क्या बॉल है, स्पीडले दांडी गुल. ओ हो वेगात टाकलेला हा चेंडू समजू शकला नाही, कळू शकला नाही. त्रिफला उद्ध्वस्त झाल्यात. जवळजवळ यष्टिरक्षकाच्या 1 ते 1.5 फूट मागे यष्टा उडवल्या गेल्या. 3 यष्ट्या. कुणाल पुन्हा एकदा सज्ज. किरण 22 हवा धावफलकावरती. पुन्हा एकदा अतिवेगात टाकण्याचा प्रयत्न. इथे एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न नकार देतोय तो किरण. प्रणय स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु नकार देतोय किरण. अतिवेगात टाकलेला हा चेंडू कुणालचा. ओ पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. सलग 3 चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू सलग निर्धाव 2 चेंडू. वेगात वेगवान गोलंदाजी कुणाल यांच्याकडून. पुन्हा एकदा इथे मात्र वेग फसतोय, लाईन फसते, टप्पा चुकतोय, चेंडू होतोय वाईड. 23. ओ डायरेक्ट हिट, नो बॉल. धावा होता 24. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नो बॉल. चेंडू डायरेक्ट बाहेर टाकला जातोय. अतिवेग, ज्यावेळेला वेगावरती नियंत्रण नसेल, अचूक टप्प्यावरती नियंत्रण नसेल, लाईन लेंथवरती नियंत्रण नसेल, त्यावेळेला नक्कीच चेंडू वाईड होईल. पुन्हा एकदा टू गो. अखेरची जोडी मैदानावरती. नो बॉल. ए कुणाल आपल्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल कुणालच्या षटकातील. प्रणय संधी नाही मिळणार तुला, आता मिळेल. आता चौकार षटकार किती ठोकायचे तेवढे ठोक. धनंजय प्रणयसाठी अतिवेगात चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार, क्या बात है. ज्याची वाट पाहत होता, कधी एकदा मी नॉन स्ट्रायकर एंड करून स्ट्रायकरला जातोय, कधी धनंजयला सीमारेषा बाहेर भिरकावून देतोय, षटकार ठोकतोय. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका. एक धाव मात्र मिळेल. मॅगी तिथे शतरक्षण करतोय. किती उत्साह. अंतिम सामना खेळतोय आपण. अंतिम सामन्यामध्ये एक षटकार ठोकलाय. प्रणयचा उत्साह ओसांडून वाहतोय. एक 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 किरण, एक तरी कर आणि मला घे स्ट्राईकला. स्ट्राईक रोटेट कर, मला चौकार मारायचा आहे धनंजयला. इथे मात्र नक्कीच एक धाव मिळेल. चेंडूचे फेक होते, पाहूया किती धावा मिळत आहेत. एकच धाव घेईल प्रणय, फक्त दाखवते की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावफलकावरती धावा लागतात त्या 33. धाव संख्या हळूहळू वाढते. पाहूया पुढच्या चेंडूवरती. ओ क्या बात है. ओ ये है, ये कमाल है.
इसको बोलता है क्या बात है। मैंने कहा था किरण को, किरण मेरे को चांस दे दो, सीधा मारूंगा मैं, वो भी बाउंड्री लाइन के बाहर। किसको? धनंजय को उर्फ दांडी को। क्या बात है। मूर्ती लहान कीर्ती महान, पहा किती जबरदस्त फटके दोन, या दोन षटकाराने समीकरण बदललं। बोल्ड ये नो बॉल। नशिबाची साथ मिळते प्रणवला। प्रणव वेल्ड ना, खूप सुंदर। कमान प्रणव, आणखी एक षटकार, प्रेक्षकांचं मनोरंजन। निर्धाव चेंडू टाकतो का धनंजय? हो, संधी होती, एक धाव मात्र नक्की मिळेल। षटक संपतायत, धावफलकावरती धावा लागतायत त्या। 41 जिंकण्यासाठी 42 धावांची गरज। मी बॅगेत ठेवलं, 42 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत। सामना जिंकण्यासाठी 42 धावा, 42 फॉर विन। 18 बॉल्स, 1 साइड 18 सेकंड, 36 चेंडू। 36 मध्ये 42, 36 फॉर 42। चला मोर्या, मोर्या जय। छत्तीस चेंडू मध्ये हव्या आहेत त्या 42 धावा जिंकण्यासाठी। स्मॅशर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा केल्या आहेत त्या 41। वीर मराठा संघाला जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 36 चेंडू मध्ये 42 धावा, 36 बॉल 42 रन्स फॉर विन। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर। 42 वेडन प्रणय, क्या बात है, खुशी की लहर। गौतमी आणि प्रितांशी। गोलंदाज शिल्पा, पाहूया शिल्पाच्या हाती चेंडू विसावलाय, सोपवलाय, पाहूया गोलंदाज कोण येते। एकीकडे गौतमी, दुसरीकडे प्रितांशी। शिल्पा गौतमीसाठी 42 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत। मेगा फायनल आपण पाहताय, एकीकडे स्मॅशर्स, दुसरीकडे वीर मराठा। वीर मराठा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, स्मॅशरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। स्मॅशर्सने 6 षटकामध्ये 41 धावा केल्या। दुसरी इनिंग आपण पाहतायत, वीर मराठा संघाची शिल्पा गोलंदाजी करते, फुलटॉस चेंडू, ओ सीमारेषा बाहेर, षटकार। सुरुवात केली गौतमीनी, धडाकेबाज 6 धावेने, 6 धावा शिल्पा। ओ चांगला चेंडू होता,
हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. 42 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. चांगला चेंडू. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. शिल्पा ओ पुन्हा एकदा हवेत. ओ प्रणय, नो चेंडू. प्रणयचा दिवस आहे. एक धाव नक्की मिळेल. प्रणव 8 धावा धावपाल करती लागतात. प्रणव आज फॉर्म मध्ये. फुलटॉस चेंडू पाहूया. इथे झेल सुटला जातोय. कॅच विन मॅच मेगा फायनल आपण खेळत आहे. तन्मय, ये क्या किया आपने? ये नहीं होना चाहिए. और संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करती धावा लागतात 9. सोनल लेग स्टंप बाहेर. वाईट चेंडू होईल. 1 धाव मिळेल. 10 धावफल करती लागतायत. सोनल फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. 1 धाव नक्की मिळेल. या एका धावेने 11 धावफल करती लागतील. प्रितांशी चेंडू हवेत. शेताक्षक चेंडू खाली येते. धाव मात्र घेऊ शकली नाही प्रितांशी. अठ्ठावीस चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी. ओय ते मात्र किरण, एक संधी होती किरणला. चेंडू खाली राहिला होता परंतु अवघड झेल होता. झेल घ्यायला हवं होतं. सोनल ओय ते मात्र झेल सुटला जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शिल्पा यांच्याकडून पाहायला मिळतंय. 3 धावा वाचवल्या जात आहेत. धावफल करती धावा लागतात त्या मात्र 12. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रणव फलंदाजीमध्ये कामगिरी, क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी प्रणवची पाहायला मिळते. सोनल पुन्हा एकदा सज्ज गौतमीसाठी. डिफेन्स करते और संपते. या षटकानंतर धावफलक जे आहे ते 13 प्रति षटकामागे 6.5 च्या सरासरीने खेळताना दिसते. 24 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 24 चेंडू 29 धावा. मधु 24 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. मधु पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. चेंडू हवेत. शिल्पा चेंडू खाई. चेंडू अडवला जातोय. धाव होत नाही. मधु ओ इथे मात्र प्रितांशीला माघारी परतावं लागेल. सोनल खूप सुंदर झेल सोनल यांच्याकडून. धावफल करती धावा लागतात त्या फक्त आणि फक्त 13. 22 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी हव्यात. 22 चेंडू 29 धावा.
तिसऱ्या षटकातील पूनम मधू पुन्हा एकदा सज्ज. पूनमसाठी झेल सुटतोय तो शिल्पाकडून. चौदा धावा धावपल करती लागतायत. 21 चेंडू 28 धावा. गौतमी लेग स्टंप बाहेर वाईड चेंडू. एक धावा मिळेल 15 धावा. आता मात्र 21 चेंडू 27 धावा जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू नो बॉल. 21 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी. 21 चेंडू 26 धावा. मधू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी करताना दिसते. हा मात्र चांगला चेंडू. 20 चेंडू 26 धावा. मधू पुन्हा एकदा सज्ज गौतमीसाठी. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव जातोय. एकोणीस 26. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करते. चेंडूची फेक होते. एक धाव मात्र पूर्ण करते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्नात गौतमी, परंतु 3 षटकं संपतायत. स्कोर होतोय 17. 18 चेंडू 25 धावा. पाहूया 3 षटकामध्ये 17 धावा केल्या आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये 25 धावा करायच्या आहेत त्या जेंट्स खेळाडूंना. चला लवकर या. धनंजय आणि कुणाल पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार होतील. क्षेत्ररक्षण शैलेश. शैलेश सज्ज होतोय. स्ट्राईकला धनंजय उर्फ दांडी. नॉन स्ट्राईकला कुणाल. 18-25 जिंकण्यासाठी हवे आहेत. शैलेश फुलटॉस चेंडू. इथे संधी होती. झेल सोडतोय तो प्रणव. प्रणव तू काय केलंस? कोणाचा झेल सोडलास? या झेलची किंमत सामना ज्या वेळेला होईल त्यावेळेला कळेल. कुणाल शैलेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कुणालला फुलटॉस चेंडू सर्व बॅटने खेळून काढलाय. पाहूया किती धावा मिळतात. सीमारेषा बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोचते ती 22 धावसंख्येवरती. शैलेश चांगला फटका खेळून काढला. 1 धाव मात्र घेतली. डिक्लेअर झोन मध्ये स्ट्राईक स्वतःकडे राखतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र 14 चेंडू 19 धावा. 14 चेंडू 19 धावा. मेगा फायनलचा सामना आशिषभाई तिवारी चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल? कोण विजय होईल?
लेग स्टंबार वाईट. नक्कीच कोण चषक फटकावेल आशिषभाई तिवारी 2024चा मिक्स जेंडर. ओ इथे मात्र एकच धाव मिळेल. आज मात्र आशिषभाई तिवारी चषक मिक्स जेंडरचा अंतिम दिवसने अंतिम सामना चालू आहे. पुन्हा एकदा 13 आणि 14 आपण स्टेशन वाईज आणि ओपन ही स्पर्धा पाहणार आहोत. तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा 1 to go पाहण्याची संधी. 17 13 चेंडूमध्ये ओ किती धावा मिळत आहेत? 6 धावा मिळत आहेत. 6 आणि आता मात्र 13 चेंडू 7 13 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा झेल. दांडीला जावं लागेल वापस. तन्मय चांगला झेल पकडलाय. धावा हव्या त्या 12 चेंडू 10 धावा. अंतिम फेरीचा सामना आशिषभाई तिवारी चषक SP ग्रुप आयोजित या स्पर्धेतील विजेता संघ कोण असेल, उपविजेता संघ कोण असेल. 12 चेंडूमध्ये 10 धावा हव्यात. वीर मराठा की स्मॅशर्स. तन्मय गोलंदाजीसाठी सज्ज होते. चषक कोण उंचवणार, कोण जल्लोष करणार, कोण आनंद साजरा करणार पाहूया. पहिल्या सामन्यामध्ये कुणालचं आपण अर्धशतक पाहिलं होतं. 51 धावांची बहारदार खेळी. ओ स्वीप करा जबरदस्त यस. 1 धाव मिळते. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक हळतोय. 11 चेंडू 9 धावा. चला रवी माघारी परततोय. पहा किती उत्साह होता कुणालला बाद करण्याचा प्रयत्न. ते 30 धावा जिंकण्यासाठी हव्या. 10 चेंडूमध्ये 9 धावा. गडी बाद झाले त्या 3. नो बॉल. पुन्हा एकदा 1 चेंडू वाढला जातो. 1 धाव वाढली जाते. 10 चेंडू 8 धावा. दहा चेंडू 8 धावा. 9 चेंडू 7 धावा. ओ पुन्हा एकदा वाईट. 9 चेंडू 6 धावा. 9 चेंडू आणि 6 धावा.
आणखी एक धाव. ओ जर व्यवस्थित करतोय. एक धाव मात्र नक्की मिळेल कुणाला. धावफलकावरती धावा लागतात त्या. 38. पुन्हा एकदा वाईट. 8 चेंडू 5 धावा. ओ विजयी फटका. इथे मात्र जिंकतोय तो संघ वीर मराठा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेगा फायनल आशिषभाई तिवारी चषक 2024 वरती नाव कोरलं जातं वीर मराठा संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन.